आपण पुण्यातून लोकसभा निवडणूक लढवणार नाही हे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी जय महाराष्ट्राला न्यूजला दिलेल्या विशेष मुलाखतीत स्पष्ट केलेलं आहे। मला याबद्दल कोणी काही विचारणा केलेली नाही, फक्त आमच्या स्थानिक पातळीवर काही जणांनी तुम्ही उभा राहिला तर पुण्याला एक चांगला उमेदवार मिळेल अशी कल्पना काही माझ्या महाराष्ट्रातल्या सहकाऱ्यांनी कल्पना 1-2 महिन्यापूर्वी प्रस्तुत केली होती। मी त्यांना सांगितलं की मी पुण्याला राहणं मला शक्य नाहीये, कारण पुण्याशी माझा तसा कुठलाच अर्थार्थी संबंध नाहीये। मी माझ्या कराडमधून किंवा सातारा मतदारसंघातून जिथून मी जवळजवळ 4 लोकसभेच्या निवडणुका लढवलेल्या आहेत तिथे मी विचार केला असता, पण तो मतदारसंघ राष्ट्रवादीकडे आहे, तिथे एक सक्षम खासदार आज काम करतोय आणि त्यामुळे तो मतदारसंघ उपलब्ध नाहीये आणि त्यामुळे दुसरीकडे कुठेतरी जाऊन लोकसभा निवडणूक लढवावी हे मला मान्य नाही। मला तसं कोणी विचारलेलं नाहीये। माझी इच्छा आहे की मी आता माझ्या सध्या असलेल्या दक्षिण कराड मतदारसंघातून विधानसभा निवडणूक लढवायची माझी इच्छा आहे। तसंच सांगलीची जागा काँग्रेसनं राजू शेट्टी यांच्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेला सोडली आहे। त्यांनी सांगलीच्या उमेदवारीबाबत लवकर निर्णय घ्यावा असंही पृथ्वीराज चव्हाण यांनी यावेळी जाहीर केलं आहे। नाईलाजानं काँग्रेस श्रेष्ठींनी राजू शेट्टींची आघाडी करायचीच आहे, त्यांना एक सीट द्यायचीच आहे आणि ते फक्त आता याच 2-3 सीट मागतायत। यापैकी आपल्याला एक कुठला तरी चॉईस करावा लागेल, म्हणून नाईलाजानं सांगलीचा चॉईस झाला आणि सांगलीची जागा ही राजू शेट्टींना दिली। आता राजू शेट्टी उमेदवाराचा शोध करतायत आणि ते ज्या उमेदवाराला उमेदवारी देतील त्याचा आम्ही ताकदीनं प्रचार करू आणि हातकलंगड्याबरोबर सांगलीची जर त्यांनी जागा घेतली आणि जर उमेदवार दिला तर त्या उमेदवाराला विजय करायची आमची जबाबदारी सर्वांची राहील। आणि याशिवाय उपग्रहभेदी क्षेपणास्त्राचं श्रेय सर्वस्वी डीआरडीओच्या शास्त्रज्ञांचं आहे। 2012 मध्येच ही यंत्रणा भारतानं निर्माण केली होती। या क्षेपणास्त्राची चाचणी निवडणुकीच्या तोंडावर घेऊन त्याचा निवडणुकीचा मुद्दा करण्याची गरज नव्हती असा टोला सुद्धा माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लगावलाय। मे 2014ला जेव्हा सत्तेत आला आणि पहिल्या काही दिवसांमध्ये समजा एखाद्या 2-4 आठवड्यामध्ये महिन्याभरामध्ये सगळे तुम्ही रिव्ह्यू घेतला असेल आणि तेव्हा हा प्रश्न पुढे आला असेल, तेव्हा तुम्ही का नाही हा निर्णय घेतला? मे 2014 मध्ये निर्णय का नाही घेतला? आणि मग 5-6 महिन्यामध्ये डिसेंबर 2014 मध्ये चाचणी का करून दाखवली नाही? मग आता तुम्ही काय केलं? निवडणूक आली तुम्ही ही घोषणा आणि इतकी त्याला अगदी राष्ट्रीय पातळीवर म्हणजे आकाशवाणीवर राष्ट्राला संबोधून भाषण करण्याची जी तुम्ही घाई केली, याचं एकच कारण आहे की काल परवा राहुल गांधींनी जी मिनिमम इन्कम गॅरंटीची घोषणा केली होती, त्यामुळे तुमच्या आता सगळ्यांची धांदल आणि तारांबळ उडालेली आहे। निवडणूक डोळ्यासमोर घेऊन आपल्याला निवडणुकीपूर्वी काही मोठी घोषणा तयार करता येतील राष्ट्रीय सुरक्षेच्या बद्दल म्हणून घेतलेला निर्णय, त्या निर्णयाबद्दल आमचा आक्षेप आहे।